नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 2 जून 2026 च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या सागरी खाद्य निर्यातीचे एकूण मूल्य किती आहे, असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, $8.46 अब्ज इतकी निर्यात आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने $8.46 अब्ज सागरी खाद्यपदार्थाची निर्यात केलेली आहे. या निर्यातीचे भारतीय रुपयांमध्ये मूल्य 73,890.46 कोटी इतकं होतं आणि एकूण 19,72,018 मेट्रिक टन सागरी उत्पादने भारताने यामध्ये निर्यात केलेली आहेत आतापर्यंत. गोठवलेली कोळंबी हाच सागरी निर्यातीतील सर्वात मोठा भाग राहिलेला आहे, म्हणजे मुख्य उत्पादन. आणि एकूण निर्यातीतील गोठलेल्या कोळंबीचा वाटा 66.52% इतका होता. आणि गोठलेले मासे, स्क्विड, कटल फिश, वाळवलेली आणि जिवंत सागरी उत्पादने या सर्व निर्यातींमध्ये वाढ झालेली आहे. विशाखापट्टणम, JNPT, कोची, कोलकाता आणि चेन्नई या 5 बंदरांमधून एकूण 64% निर्यात आत्तापर्यंत झालेली आहे. त्याचाच हे रेकॉर्ड इथे दिलेला आहे. प्रमुख बंदरं इथे मेन्शन केलेत. दुसरा प्रश्न, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन कितव्या वर्षी झालंय, असा प्रश्न. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन 31 मे 2026 रोजी मुंबई येथे झालंय आणि निधनाच्या वेळी त्यांचं वय 89 वर्ष इतकं होतं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालंय आणि 7 दशकांहून जास्त काळ त्यांनी संगीत क्षेत्रात आपली छाप पाडली. लग्नापूर्वी त्या सुमन हेमाडी या नावाने ओळखल्या जात होत्या आणि 1954 मध्ये दरवाजा या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले, जिथे सागरा धरणी मिळते हे अतिशय लोकप्रिय मराठी गीत त्यांच्या आवाजात आहे. ठीक आहे, त्यांच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली गेली, तरीही सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र गायन शैली निर्माण केलेली होती. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा. 1 जून 2026 रोजी जलसंशोधनासाठी सामंजस्य करार कोणत्या 2 संस्थांमध्ये झालेला आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जलशक्ती मंत्रालय आणि इस्रोमध्ये हा करार झालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जलशक्ती मंत्रालय आणि इस्रोने 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे हा सामंजस्य करार केला. या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे आणि राष्ट्रीय जल संशोधन व विकास कार्यशाळेदरम्यान करारावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. ही कार्यशाळा डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये झाली आणि या करारामध्ये जलाशय निरीक्षण, जलक्षेत्र मूल्यांकन, नदी प्रवाह विश्लेषण यांसारखी क्षेत्र असणार आहेत आणि उपग्रहाच्या मदतीने जलगुणवत्ता मूल्यांकन व जलाशयांमधील मॅक्रो प्लास्टिक वितरणाचा अभ्यास देखील केला जाणार आहे. पुढील प्रश्न चौथा. भारत ओमान CEPA अंतर्गत भारताला ओमानच्या किती टक्के टॅरिफ लाईनवरती शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे भारताला? ओके, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
सी 98% इतका. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत ओमान सीईपीए करार अंमलात आलेला आहे 1 जून पासून. सीईपीए म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या कराराबद्दल माहिती सांगितली. हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नाही असेही स्पष्ट करण्यात आले आणि भारताला ओमानच्या जवळपास 98% टॅरिफ लाईनवरती शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे या करारा अंतर्गत. आणि भारताच्या 99%हून अधिक निर्यातीला याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. आणि भारतीय निर्यातदारांना ओमानच्या बाजारामध्ये प्राधान्य आणि सुलभ प्रवेश मिळेल. आणि हा करार एक संतुलित मुक्त व्यापार करार आहे. भारतातील MSMEs साठी भरपूर नवीन निर्यात संधी निर्माण होतील याद्वारे. पुढील प्रश्न 5वा. मे 2026 मध्ये एकूण GST संकलन किती झालेलं आहे असा प्रश्न आहे. मे 2026 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 1.94 लाख कोटींपेक्षा अधिक GST संकलन झालंय फक्त मे 2026 मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. मे 2026 मध्ये भारताचे GST संकलन 1.94 लाख कोटींच्या पुढे गेलेलं आहे. आणि वर्षभरामध्ये GST संकलनामध्ये 3.2% वाढ दिसलेली आहे यामुळे. आणि मे 2025 मध्ये हे संकलन 1.88 लाख कोटी इतकं होतं. आणि केंद्रीय GST म्हणजे CGST संकलन 37,397 कोटी त्यामुळे झालेलं आहे. आणि राज्य GST म्हणजे SGST संकलन 45,143 कोटी इतके यामध्ये आहे. आणि एकात्मिक GST म्हणजेच IGST संकलन 51,990 कोटी नोंदवलं गेलेलं आहे. आकडेवारी थोडक्यात लक्षात ठेवली तर बघा, कारण की इकॉनॉमिक्सचे प्रश्न मोस्टली आकडेवारीवरती येतात आणि तेव्हा गोंधळ होतो. ठीक आहे, पण स्लाइडली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वस्तूंच्या करपात्र पुरवठ्यात तब्बल 26.9% वाढ झाली. म्हणजेच देशात वस्तूंची मागणी वाढलेली आहे. आणि सेवा क्षेत्रातील करपात्र पुरवठ्यात 22.2% वाढ दिसून आली. यामुळे देशातील उपभोग शक्ती मजबूत झालेली आहे हेही लक्षात येत आहे. आणि GST परतावा म्हणजेच रिफंड्स 27,281 कोटींच्या आसपास गेलेला आहे. तो मागच्या वर्षापेक्षा 2.6% ने जास्त आहे. पुढील प्रश्न 6वा. 1 मैल धावण्याची शर्यत 4 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B गुलवीर सिंग असं त्याचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. गुलवीर सिंग 4 मिनिटांपेक्षा कमी वेळात 1 मैल धावणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. आणि हा विक्रम 30 मे 2026 रोजी अमेरिकेतील क्लिव्हलँड येथे झाला. आणि 24th ॲन्युअल म्युझिक सिटी ट्रॅक कार्निव्हल या स्पर्धेमध्ये त्याने हे यश मिळवलेलं आहे. ही स्पर्धा वर्ल्ड कॉन्टिनेंटल टूअरचा भाग होती. आणि गुलवीर सिंग सध्या 27 वर्षांचे आहेत. आणि त्यांनी पुरुषांच्या 1 मैल प्रो इव्हेंटमध्ये पहिला क्रमांक पटकावला. आणि गुलवीर सिंग हाच एशियाई गेम्समध्ये कांस्य पदक विजेता देखील आहे. स्पर्धा लक्षात घ्या आणि पदक. ठीक आहे, पुढील ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाई क्रीडा स्पर्धांसाठी गुलवीर सिंग आता तयारी करत आहे. पुढील प्रश्न 7वा. मलेशियाने सोशल मीडिया खाते उघडण्यासाठी किमान वय किती निश्चित केलेलं आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे 16 वर्षे मलेशिया. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. मलेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खातं उघडता येणार नाहीये. आणि हा नियम 1 जून पासून लागू होईल. आणि या नियमांचा लाखो मुलांवरती थेट परिणाम होणार आहे. 80 लाख किंवा त्याहून जास्त वापरकर्ते असलेल्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी हे नियम आहेत आणि नियमांमध्ये सेफ्टी बाय डिझाईन म्हणजेच डिझाईनच्या वेळी सुरक्षेला प्राधान्य देण्याचा आग्रह आहे यामध्ये आणि व्यसनाधीनता वाढवणाऱ्या फीचर्सना आळा घालण्याची अट देखील यामध्ये आहे आणि सायबर बुलिंगपासून मुलांचं रक्षण करण्यासाठी हा नियम असणार आहे आणि मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी मलेशियाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे. पुढील प्रश्न 8वा. IPL 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही टीम जिंकलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RCBने IPL 2026 चे विजेतेपद जिंकलेलं आहे आणि अंतिम सामना 31 मे 2026 रोजी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरती झाला आणि RCBने गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात हरवलं आणि सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी पटकावलेली आहे आणि RCB कर्णधार रजत पाटीदार हे होते आणि गुजरात टायटन्स हे उपविजेते ठरलेत. विजेता RCBला 20 कोटी बक्षीस मिळाले तर गुजरात टायटन्सला 12.5 कोटी बक्षीस मिळालेलं आहे आणि RCBने पहिल्यांदाच इतिहासामध्ये सलग 2 वर्ष विजेतेपद जिंकलेलं आहे. 2025 चा विजयी दर्जा RCBने 2026 मध्ये देखील राखलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. ब्लू ओरिजिनच्या न्यू ग्लेन रॉकेटचा स्फोट कोणत्या दिवशी झालाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28 मे 2026 रोजी झालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ब्लू ओरिजिनच्या न्यू ग्लेन रॉकेटचा 28 मे 2026 रोजी स्फोट झाला. हा स्फोट फ्लोरिडातील केप कॅनाव्हेरल येथे झालेला आहे आणि न्यू ग्लेन हे ब्लू ओरिजिन कंपनीचं रॉकेट आहे. ब्लू ओरिजिनचे संस्थापक जेफ बेझोस हे आहेत आणि स्फोटादरम्यान कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि ESA प्रमुख जोसेफ अशबाकर यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि न्यू ग्लेन रॉकेट नासाच्या आर्टिमिस कार्यक्रमासाठी महत्त्वाचं मानलं जातं आणि आर्टिमिस कार्यक्रमाचा उद्देश मानवाला पुन्हा चंद्रावरती पाठवणं असा असणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं रॉकेट होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. दिव्यास्त्र MK1 लोइटरिंग म्युनिशन ची चाचणी भारतीय सैन्याने कुठे केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जोधपूर येथे ही चाचणी झाली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय सैन्याने 1 जून 2026 रोजी दिव्यास्त्र MK1 ची चाचणी घेतली आणि दिव्यास्त्र MK1 ची चाचणी जोधपूर येथे करण्यात आली आणि हे स्वदेशी लोइटरिंग म्युनिशन आहे आणि दिव्यास्त्र MK1 विकसित करणारी कंपनी होहेरिट असं तिचं नाव आहे आणि दिव्यास्त्र MK1 मध्ये 95% स्वदेशी संपूर्ण घटक आहेत. मॅन्युफॅक्चरिंग त्याचं स्वदेशी घटकांवरती झालेलं आहे आणि अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी हे सक्षम आहे आणि दिव्यास्त्र MK1 ची कार्यक्षमता 500 किलोमीटर पर्यंत इतकी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. इंडिया स्किल्स ॲक्सिलरेटर हा कोणत्या जागतिक संस्थेचा ग्लोबल ॲक्सिलरेटर्स नेटवर्कचा भाग आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं त्याचं उत्तर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडिया स्किल्स ॲक्सिलरेटर राऊंड टेबल आयोजन 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने केले आणि कार्यक्रमात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, सहकार्य संस्था,
होती आणि इंडिया स्किल ॲक्सिलरेटरची घोषणा जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेली होती आणि हा उपक्रम WEFच्या ग्लोबल ॲक्सिलरेटर नेटवर्कचाच एक भाग आहे आणि याचा उद्देश आहे कौशल्य अंतर म्हणजे स्किल गॅप कमी करणं आणि भारताला जागतिक प्रतिभा केंद्र बनवणं हे मुख्य ध्येय आपलं आहे आणि कार्यक्रमाची सहअध्यक्षता जयंत चौधरी यांनी केलेली आहे आणि कौशल्य वित्तपुरवठ्याच्या या नव्या मॉडेलवरती चर्चा झाली या दरम्यान आणि विविध उद्योग, शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय संघटनांनी राऊंड टेबलमध्ये सहभाग घेतला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. जल परब अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरातने राबवलं हे अभियान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. गुजरातने जलपरब वन्यजीव संरक्षण अभियान सुरू केलेलं आहे. जलपरब अभियानाची गहन सुरुवात 25 मे 2026 रोजी करण्यात आलेली आहे. अभियानाचं उद्दिष्ट आहे वन्यजीवांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं आणि या अभियानाची सुरुवात गुजरात राज्यात राबवली जात आहे. उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईवरती मात करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलंय आणि जलपरब अभियान वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. पर्यावरण संवर्धनाला या अभियानातून चालना मिळणार आहे आणि जलपरब अभियानामुळे वन्यजीवांच्या पाणी गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 2 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्याबद्दल थँक्यू सो मच.